वेग बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. मी पहिलं सगळ्यात असं म्हणेल की हा आरोपच चुकीचा आहे. याचं कारण सांगतो मी. आपल्याला याच्या आधी सांगितलं की देवळाली नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती आताची काय आहे. 2017 पासून साधारणतः ते 2026च्या जानेवारी पर्यंतची आर्थिक परिस्थिती याचा आढावा घेत असताना 31 डिसेंबर 2021ला ज्या नगर परिषदेकडे 5 कोटी रुपये भांडवल होतं किंवा त्याचं फंड होता शिल्लक, आणि 2026 मध्ये उलटी परिस्थिती आहे की 35 लाख रुपये शिल्लक आहेत आणि 5,70,63,हजार रुपये देणं आहे. ही परिस्थिती का आली, कशामुळे आली, आणि मग याच्या मागची गणित काय, हे ज्यावेळेस काढायला गेलो त्यावेळेस लक्षात आलं, मी आपल्या समोर तेही मांडतो पाहिजे तर, की देवळाली नगर परिषदेचा पाणीपट्टीमुळे मिळणारं उत्पन्न किंवा पाणी येणारा एकूण खर्च, तर देवळाली नगर परिषदेस पाणी पुरवठ्यासाठी करावा लागणारा वार्षिक खर्च जो काही आहे तो एकूण आहे 2,61,35,875 रुपये. 2,61,35,875 रुपये जर देवळाली नगर परिषदेस पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारा खर्च असेल, तर मला असं वाटतं की त्याच्या अनुषंगाने जी काही पाणीपट्टी आहे, म्हणजे शासनाचं एक धोरण आहे की कुठलीही योजना, पाणी पुरवठा योजना ही नो लॉस नो प्रॉफिट वर असावी. देवळाली नगर परिषद असो किंवा कुठलीही नगर परिषद असो, कुठली स्थानिक स्वराज्य संस्था आहे, काही व्यवसायाचं ठिकाण नाहीये, परंतु त्याच्या ज्या काही योजना आहेत त्या स्वयंपूर्ण असाव्यात, त्या त्यांच्या अनुषंगाने चालल्या पाहिजेत. हे एक सर्वसाधारण गणित आहे. याच्याबाबत शासनाने काही निर्देशही दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नगर परिषदेस जवळपास 2.61 कोटी रुपये, 2,61 लाख रुपये खर्च येतोय. आणि आत्ताचा आज रोजीचा जर पाणी पुरवठ्याचा निव्वळ आपण उत्पन्न बघितलं तर 1,01,51,060, म्हणजे 1,01,00,000 रुपये आपण म्हणू शकतो की आज रोजी पाणी पुरवठ्यातून येणारं उत्पन्न आहे. म्हणजे हा जर तोटा विचार केला तर 1,61,00,000 जवळपास दरवर्षीचा आजचा तोटा आहे. याच्यामध्ये जो आरोप होतोय की 1,800 रुपयाची पाणीपट्टी ही तुम्ही 3,000 केली, तर मी असं सांगेन की माझ्याकडे प्रशासकांच्या काळातला ठरावही आहे. विरोधक सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचं कारण सांगतो की कार्यालयीन टिप्पणी 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा किंवा वाढ करण्याबाबत ही पाणी पुरवठा विभागाची कार्यालयीन टिप्पणी दिनांक 29/10/2025 रोजी. 29/10/2025 रोजीला मीच नाही तर मला वाटतं माझे कुठलेच सहकारी या पालिकेत बसलेले नव्हते. या ठिकाणी प्रशासक होते. प्रशासकांच्या काळामध्ये ठराव झालेला आहे. या प्रशासकांच्या काळातला झालेला जो ठराव आहे, या 1,800 रुपये जो दर होता, घरगुती वापराचा अर्धा इंची पाण्याची जी काही लाईन घेतो आपण, त्याचा दर होता 1,800 रुपये. आणि आता तो त्यावेळेस त्यांनी 29/10/2025 ला केला होता 4,000 रुपये. त्या अनुषंगाने प्रशासकांच्या काळामध्ये 31/10/2025 रोजी हा ठराव झालेला आहे, ज्यामध्ये पाणीपट्टी ही 4,000 रुपये केली गेलेली. जर मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं असतं किंवा मला नुसतं आलोय निवडून म्हणून कारभार करायचा असता, तर मी मागच्या काय झालेल्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं, तर मला असं वाटतं ही आत्ता काही गदारोळ झाला नसता किंवा विरोधक ओरडू शकले नसते. कारण ही पाणीपट्टी जी आहे ही 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा हा ठराव आहे. याची प्रत लागली तर आपल्याला मी देतो. परंतु हा जो ठराव झाला हे मला लक्षात आल्यानंतर मागच्या मीटिंगमध्ये आम्ही एक विषय घेतला. मी स्वतः सांगितलं की असा असा विषय घ्या तुम्ही परत एकदा, आणि त्यामध्ये सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आम्ही दिनांक 11/2
2026 ही आमची मीटिंग होणार होती 28 जानेवारीला. दुर्दैवानं त्या दिवशी आपल्या राज्याचे राहून त्याचा अभ्यासही केला आम्ही की त्याच्यात कुठले कुठले काय काय गोष्टी पकडाव्या लागतात. तर पाणी पुरवठ्यासाठी येणारा म्हणजे तुमच्या जलसंपदा विभागाला द्यावा लागणारा पाणीपट्टीचा दर असेल, रॉ वॉटरचा, त्यानंतर तिथला पंपिंगचा खर्च असेल, तुमचा फिल्ट्रेशन प्लांटचा खर्च असेल, तुम्हाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारा तांत्रिक गोष्टी असतील, तुम्हाला तिथं प्युरिफिकेशन किंवा जलशुद्धीकरण जे म्हणतो आपण शुद्धीकरणासाठी येणारा खर्च असेल, अशा अनुषंगाने जे काही खर्च येतात हे सगळे कॅल्क्युलेट करून त्याप्रमाणे ती पाणीपट्टी आपण आकारली पाहिजे असा एक नियम आहे. त्या नियमाला अधीन राहून कदाचित बॉडी असती तर बॉडीने तेवढा विचार केला नसता, परंतु प्रशासक साहेब असताना प्रशासकांच्या काळात त्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या गेल्या. तर मी असं म्हणतो की त्या ठरावात 3 महिन्यानंतर आम्हाला बदल करण्याचा अधिकारच नव्हता. आणि कुठल्याच नगर परिषदेला उत्पन्न कमी असताना, तुमचे खर्च भागत नसताना कुठलीच करवाढ केलेली तुम्ही रद्द करू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, हा नियम आहे. विरोधकांचं काम आहे त्यांनी ओरडावं, आमचं काही म्हणणं नाहीये, परंतु या बाबतीत त्यांनी कुठल्या बाबतीत आपण राजकारण करतोय, कुठल्या बाबतीत नाही, किंवा कुठल्या बाबतीत राजकारण करावं किंवा कुठल्या बाबतीत करू नये, हे ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं ठरवायचं असतं. तर त्यांना उत्तरं नाही द्यायची, ती उत्तरं आम्हाला द्यावी लागतील. आणि पाणी पुरवठ्याला जर अशी परिस्थिती राहिली, दरवर्षीचा जर 1.5 कोटी रुपये तोटा जर सहन करायची वेळ आली, तर मला असं वाटतं आपल्या आजूबाजूच्या म्हणजे नगर परिषदांच्या बाबतीत मला कुणावर टीका नाही करायची, परंतु देवळाली नगर परिषदेमध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही, दररोज पाणी पुरवठा आहे. आपल्या आजूबाजूच्या नगर परिषदांमध्ये गेलं तर पाण्याची असलेली क्वालिटी बघा किंवा किती दिवसांनी पाणी पुरवठा होतो हे जर आपण बघितलं तर मला वाटतं तो दररोज होत नाही. बऱ्याचशा भागामध्ये आपल्या आजूबाजूच्या नगर परिषदांमध्येही बऱ्याचशा भागात तो पाणी पुरवठा काही रेग्युलर बेसिसवर दररोज होत नाही, हा फरक आहे. याच्या उपरच्या काही ग्रामीण भागातल्या योजना आहेत ज्या याच कारणाने आज बंद पडल्यात की पाणीपट्टी न भरल्यामुळे असेल किंवा त्याचा मेंटेनन्स करू शकले नाहीत त्यामुळे असेल, ते बंद पडलेले आहेत. अगदी काही काळांपूर्वीचा आपल्याला पत्रकार मित्र आहात, आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना असेल की अहमदनगर महानगरपालिका म्हणून त्यावेळेस ती महानगरपालिका आज जी काय अहिल्यानगर आहे ती होती आणि त्याचं काहीतरी पाणीपट्टी थकबाकी राहिल्यामुळे त्यांचा पाणी पुरवठा बंद राहिला होता. आज रोजी माझ्या मते 54 लाख रुपये ही मागील थकबाकी आहे जलसंपदा विभागाची. 17 लाख रुपये का 18 लाख रुपये चालू पाणीपट्टी आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे जर योजना जर आपण चालवायला लागलो तर मला असं वाटतं की ते सगळ्यांच्या दृष्टीने घातक होईल. आणि मला या बाबतीत प्रतिक्रियाही बऱ्याच आल्या की दादा 8-8.25 रुपये आम्हाला परवडतं, आम्हाला ही पाणीपट्टी मंजूर आहे. त्यामुळे कोण काय बोलतं पेक्षा योग्य पद्धतीने ती योजना चालण्यासाठी जे करावं लागेल, आमच्या गावाच्या हितासाठी, गावाच्या भल्यासाठी, शहरातल्या सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे योग्य प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठीचा आमचा जो काही प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही कमीत कमी पाणीपट्टी वाढ कशी करता येईल या अनुषंगाने जी 4,000 रुपये पाणीपट्टी प्रशासकांच्या काळात झाली होती
त्याला 25% सवलत द्या हे आम्ही म्हणत होतो. आणि आपण पत्रकार मित्र जसं सांगताय मला की विरोधकांचे आरोप आहेत, तर विरोधक आमचे इतके हुशार आहेत की त्यांनी जो काही ठराव आहे या ठरावामध्ये आम्ही ज्यावेळेस म्हटलं सभागृहामध्ये, माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी इथं आहेत, आपण कोणालाही विचारू शकता, आमच्या पश्चात काही अधिकारी तिथं असतात त्यांनाही विचारू शकता की आम्ही ज्यावेळेस म्हणत होतो 4000 पाणीपट्टी प्रशासकाच्या काळात झालेली आहे, तर त्यावर आपण 25% कपात करूयात, म्हणजे 3000 वर पाणीपट्टी आणूयात. त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं 20% कपात करा. त्या प्रकारचा इथं लेखी ठराव आहे. कारण हे जे काही विषय आम्ही मांडला होता त्यांनी त्या ठरावाला विरोध केला आणि सांगितलं नाही 20%लाच आमची मंजुरी आहे, 25%ला आमचा विरोध आहे. या पद्धतीचे त्यांचं संभाषण तिथं होतं. त्या पद्धतीने त्यांनी तिथं म्हणणं मांडलं. त्यानुसार आम्ही त्या विरोधाला न जुमानता मी त्यांना परतही विनंती केली होती पीठासीन अधिकारी म्हणून की हा गावच्या हिताचा प्रश्न आहे, आपण 25%साठी मंजुरी द्या. नाही म्हणून पडले. आम्ही बहुमताने तो ठराव मंजूर केला. 25% आम्ही सवलत दिली. मग जर विरोधकांचं असं म्हणणं असेल की हे केलेला ठराव आम्ही चुकीचा आहे, तर आम्ही हा ठराव रद्द करावा का, हा माझा विरोधकांना सरळ सवाल आहे. जर आम्ही हा आमचा ठराव रद्द केला तर मला असं वाटतं की आपली पाणीपट्टी ही 3000 वरून परत 4000 वर जाईल. त्यामुळं आमच्या गावाच्या हितासाठी कोणीतरी 4 लोक येतील आणि काहीतरी ओरडत बसतील, त्यांचं ऐकून आम्ही आमच्या गावाच्या लोकांचं, सर्वसामान्य नागरिकांचं तोटा करणार नाही. हा आमचा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही 25% त्या दरामध्ये सवलत देत आहोत. आणि याबाबत मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो की हे दोन्ही ठराव ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितले, यामध्ये पाणी पुरवठा योजनेवरील नफा तोटा संतुलित करणे म्हणजे काय, एक श्वेतपत्रिकाही आपण म्हणालात तर लगेच आपल्याकडे देऊन प्रसिद्धही करू शकतो की त्याच्यात पाणीपट्टी दरवाढीची आवश्यकतेची अंमलबजावणीची आवश्यकता आहे का, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्याबरोबर सद्यस्थिती आणि समस्या काय आहेत. पाणी पुरवठा योजनेवरील नफा तोटा संतुलित करणं म्हणजे काय, तर नगर परिषदा कोणताही नफा कमावणारे व्यवसाय नाही, परंतु जेवढा खर्च पाणी पुरवठ्यासाठी येतो किमान तेवढा खर्च पाणीपट्टीच्या वसुलीतून उभा राहणे आवश्यक आहे. जर खर्च 100 रुपये येत असेल आणि वसुली फक्त 40 रुपये होत असेल तर उर्वरित 60 रुपयांचा तोटा होतो, ज्यामुळे भविष्यात पाणी योजना बंद पडण्याची किंवा तिची गुणवत्ता खालवण्याची शक्यता असते. म्हणून ही योजना स्वयंपूर्ण करण्यासाठी खर्च आणि वसुली यांचा समतोल म्हणजे ब्रेक इव्हन साधणे आवश्यक आहे किंवा गरजेचे आहे. पाणीपट्टी वाढीची प्रमुख कारणे मी आपल्याला सांगतो. खर्चाच्या घटक व सद्यस्थितीत होणारा जो काही खर्च आहे आता ते सांगतो आपल्याला. पाणी पुरवठा कायम आस्थापना कर्मचारीचा जो काही खर्च आहे 18,77,428 रुपये आहे. पाणी पुरवठ्यासाठी लागणारे जे काही मनुष्यबळ आहे 50,98,800 रुपये आहे. देखभाल दुरुस्तीचा खर्च आहे, पाईपलाईनचा खर्च आहे, हा सगळा मिळून जवळपास 21 लाख रुपये आहे. त्याबरोबर तिथं जे काही साहित्य लागतं, रसायने लागतात, त्याचे जवळपास 6 लाख रुपये खर्च आहे. हे आपल्याला टेंटेटिव्ह सांगतोय. डिटेल आकडे यामध्ये अगदी 3,68,039, 1,72,900 असे डिटेलही आहेत. त्यात इलेक्ट्रिक मोटरची दुरुस्ती असेल, वाहनांची दुरुस्ती असेल, याही बाबतीत जवळपास 1.25 ते 1.5 लाख रुपये मागचा खर्च झालेला आहे. इरिगेशनची पाणीपट्टी नियमित जी आत्ता भरायची आहे ती 17,46,120 आहे आणि जी थकीत पाणीपट्टी आहे मागच्या कार्यकाळातली ती जवळपास नाही, फिक्स आकडा आहे आत्ताचा, तो त्याच्यात शासकीय अजून कदाचित वाढेल पुढच्या काळात. 55,48,709 रुपये इरिगेशनची थकीत पाणीपट्टी. 2024-25 वर्ष या आर्थिक काळात येणारा जे काही वीज बिलाचा एकूण खर्च आहे तो आतापर्यंतचा 91,03,610 रुपये आहे. आणि याच्या उपर पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेली प्रलंबित देय रक्कम, म्हणजे ही कदाचित जी पहिली योजना 98-2000 साली झाली होती त्यावेळेस नगर परिषदेची परिस्थिती नसल्यामुळे शासनाचे काही पैसे आले आणि काही पैसा हा नगर परिषदेला उभा करावा लागला. तो कसा उभा करायचा, तर शासनानेच ते कर्ज स्वरूपात दिलं होतं आणि ते पाणीपट्टीतून त्याचे हप्ते जावेत अशी ती एक हे होती. तर त्यामध्ये ती रक्कम जी आहे ती 11,19,52,303
म्हणजे जर पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेली देयक रक्कम वगळता येणारा नगर परिषद जो काही खर्च करावा लागतोय निव्वळ, तो वार्षिक खर्च आहे 2,61,35,875 रुपये. आणि जर आपण त्या शासनाला देणं जे काही दिसतंय ते जर 11 कोटी यामध्ये ऍड केले तर मला असं वाटतं 11,19,00,000 म्हणजे जवळपास 13,75,00,000 रुपये आपल्याला या आता योजनेमध्ये तोटा दिसतोय. त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत हे करणं गरजेचं आहे. नगर परिषदेने वाढवलेल्या पाणीपट्टीमुळे मिळणारं जे काही उत्पन्न आहे, पूर्वीचं 1,01,00,000 होतं ते आज रोजी 1,66,23,750 रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जर विचार केला, नगर परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी करावा लागणारा वार्षिक खर्च हा 2,61,35,875 आहे. नगर परिषदेस पाणीपट्टीद्वारे मिळणारं म्हणजे नवीन पाणीपट्टी म्हणजे ही 2025-26 मध्ये नाही तर 26-27 म्हणजे मार्च 27 मध्ये जी पाणीपट्टी मिळणार आहे, याही वर्षीचा परत 1.5 कोटीचा तोटा हा पालिकेला सहनच करायचा आहे. पुढच्या वर्षी जी काय पाणीपट्टी मिळेल त्याचं उत्पन्न असेल 1,66,23,750. म्हणजे जर ती पाणीपट्टी आपण गृहीत धरली तर त्याही वेळेस नगर परिषदेस पाणीपट्टी वाढ होऊनही जो काही तोटा होतोय तो जवळपास होतोय 95,12,125 रुपये. त्यामुळं या सगळ्या बाबतींचा जर विचार केला तर देवळाली नगर परिषदेच्या सभागृहामध्ये बहुमताने केलेला हा जो काही निर्णय आहे हा देवळाली नगर परिषदेच्या शाश्वत विकासासाठी आणि जी काही पाणी योजना आहे ती चांगल्या प्रकाराने चालण्यासाठी, पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेला हा निर्णय आहे. ही कुठल्याही नफ्यासाठी नसून केवळ आपली योजना आणि आपल्यासाठीच याच धर्तीवरती केलेला हा निर्णय आहे. त्यामुळे मला असं वाटतं सर्व नागरिकांना आपल्याद्वारे मी आव्हान करेल की जी काही पाणीपट्टी वाढ झालेली आहे ती जास्तीची झालेली पाणीपट्टी वाढ आम्ही कमी केली आहे, परंतु 3,000पेक्षा कमी करणं ती शक्य होणार नाहीये. त्या 3,000मध्येही आपल्याला जवळपास आज 1 कोटी रुपयाचा तोटा सहन करावा लागणार आहे. परंतु त्याला कसा मार्ग काढायचा ते आम्ही ठरवू, परंतु याच्याही पेक्षा कमी करणं ते शक्य होणार नाही. तरी भविष्यात जर हे सोलर प्लांट आपले उभे राहिले वेळेत आणि जर त्याच्यावरती आपण त्या पाणी योजनेचा सगळा खर्च मॅक्झिमम खर्च जो जवळपास 90 लाखापर्यंत तो लाईट बिलचा येतोय तो जर आपण कमी करू शकलो तर मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये आपण नक्की पाणी पुरवठा योजनेला नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर आणण्यासाठी तो खर्च सोलरवरती भागवल्यानंतर पाणीपट्टीमध्ये नक्की पाणीपट्टीच्या दरात कपात करू आणि पाणीपट्टी कमी करू असं मला वाटतं. आत्ता तुम्ही जे म्हणलात ही आत्ता जी पाणीपट्टी वाढवलेली 3,000 ती 1 एप्रिलपासून लागू होणार का पुढल्या कशी? ती 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार. म्हणजे थोडक्यात पुढच्या आर्थिक वर्षामध्ये जे आहे तो ठरावच तसा झालेला होता. मग त्याच्यात फार काही बदल न करता फक्त 25% सवलत आपण दिलेली आहे. एखादी गोष्ट मी म्हणतोय 25% कमी करा, मग आता जो आम्ही नगर परिषदच्या सभेमध्ये घेतलेला विषय आहे तो मागच्या ठरावावरती चर्चा करून त्यामध्ये काय कमी करता येईल ते करायचं. तर मग त्यात 1800 मध्ये 20% वाढवा आणि कमी करा हा विषयच होत नाही. जो ठराव झालेला आहे ऑलरेडी त्याच्यावरती ती चर्चा करतोय आपण पाणीपट्टीची. त्यामुळे हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मग आता माझ्याकडून चुकून निघून गेलं, हा मी अशा स्वभावाचा आहे, माझ्याकडून मी बोलून गेलो मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. परंतु मी बोलत असताना जर मी चुकून वेगळं काहीतरी बोलून गेलो तर मी तेही सांगेल ना बाबांनो की मी चुकून ते बोललोय, मला असं नाही असं म्हणायचं होतं. परंतु तुम्हाला तिथं 2 वेळा 3 वेळा विचारल्यानंतरही तुम्ही हे म्हणाला की नाही तुम्ही 25% म्हणताय, आमचं म्हणणं आहे 20% कमी करा. अहो आपण ठरावावर बोलतोय, हे माझे शब्द होते. हे सभागृहात जे काही उपस्थित होते त्यांनी खऱ्या मनाने सांगावं की असंच झालं का नाही झालं. त्यामुळे मला याबाबत वेगळं काही बोलायचं किंवा आता तुम्हाला सावरायचं एक आहे. मी याबाबत असं म्हणेल, विरोधकांचं काम असतं ओरडणं, परंतु कुठलंही विधायक काम होत असताना आपल्या गावाचं भलं बघायचं असेल
तर त्यावेळेस आम्ही यापूर्वी कधीतरी विरोधी बाकावर बसलेलो आहोत. त्याही वेळेस पाणीपट्टीमध्ये वाढ झालेली आहे. योग्य पद्धतीने करा, जास्त वाढवू नका किंवा काय, हे आम्ही मागणं केलं होतं आणि त्यावर चर्चा करून आम्ही तो जो काय योग्य निर्णय करायचा तो केलेला होता. मला असं वाटतं विरोधकांनी हीच भूमिका ठेवायला पाहिजे होती की आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा करायचा असेल. मला तर काल परवामध्ये या ज्या काही चर्चा चालत होत्या, दादा हे विरोधकांना काय घेणं म्हणे, यांच्या गाडीत पाण्याचे बॉक्स असतात बिस्लरीचे, अशा पद्धतीने गावात चर्चा करतात. बरं, सर्वसामान्य लोक सांगतात आम्हाला 8.25 रुपये परवडते दादा. काय म्हणजे मला तर माहिती नव्हतं दिवसाचं किती येतंय. 8 रुपये 17 पैसे का 17 पैसे हे मला सामान्य नागरिकांनी चौकात गप्पा मारता सांगितलेला विषय. आम्ही तर त्या खोलातही गेलो नव्हतो की फार तर 3,000 रुपये म्हणजे महिन्याला किती येते बघा रे, असं साधारणतः गणित होतं. किंवा 3,650 ही 10 रुपयांनी येणार आहे, 10 रुपयापेक्षा कमी, एवढंच गणित होतं. पण 8 रुपये 17 पैसे येते हे मलाही माहित नव्हतं, हे सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलंय. त्यामुळे मला नाही वाटत की यात त्यांनी काही फार वेगळं. म्हणजे याचा अर्थ असं जाणवतो की विरोधकांना ठराव समजला नाही की समजून घेतला नाही. सर असं असतं, झोपी गेलेल्याला उठवता येत नाही. झोपलेला असेल तर त्याला उठवता येतं, पण जो सोंग घेतोय त्याला उठवता येत नाही. त्यामुळे विरोधकांचं काम आहे, प्रसिद्धीसाठी ते या गोष्टी करतायत, त्यांनी कराव्यात. परंतु त्यांचं म्हणणं असं या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाण्याची मागणी कमी दाखवली जात असल्यानं भविष्यात धरणातील पाण्याचा साठा कमी राहण्याची शक्यता निर्माण होऊन शेतीसाठी पाणी टंचाईचा धोका वाढू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकाराची चौकशी करून सर्व पाणी वाटप संस्था बरखास्त करून त्यांच्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी मुसमाडे यांनी पाटबंधारे उपविभागीय अभियंता गीते यांच्याकडे केली आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.